ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल की आता दौरे तुमचे गावभेट दौरे सुरू आहेत? हे बघा, आम्ही किमान ऑगस्ट एंडपर्यंत आम्ही किमान 100 सभा या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घेणार आहोत. ज्या दिवशी मनोज जरांगे नावाचा माणूस मुंबईत उपोषणाला बसेल त्याच दिवशी आम्ही माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून तिथून लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने चालू करू आणि रोज 3 सभा घेऊ. गावगाड्यातल्या ओबीसीना जागं करू. इथं जात चोरांची टोळी इथं सक्रिय झालेली आहे आणि त्या टोळीला सपोर्ट करणारं इथलं शासन आहे. टेबल लावून शासनामार्फत कुणब्याचे दाखले वाटले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले असताना, तुम्हाला सांगतो आयोगाने नाकारलेलं असताना, बॅकडोअर एंट्रीद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवू पाहणाऱ्या लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. ओबीसीनो एकत्र यायचंय तुम्हाला. आम्हाला जरांगे नावाच्या खुळपट माणसाच्या तोंडातून इथले जर आमदार खासदार त्यांची पोळी भाजू शकत असतील तर ओबीसीच्या मताची सुद्धा धडकी इथल्या आमदार खासदारांच्या मनात भरली पाहिजे. किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमचं सांगणं आहे, तुमचा ओबीसी डीएनए असेल तर आमचं आरक्षण वाचवा. इथल्या कुठल्या पक्षानं जर इथलं ओबीसीचं आरक्षण जर बोगस कुणब्यांना दिलं तर इथला खरा ओबीसी त्याच्यावर बहिष्कार टाकला. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केलं, कसं पाहता याच्याकडे? देवेंद्र फडणवीस साहेब, नका चोराच्या नादाला लागू. या माणसानं महाराष्ट्र वरबाडून खाल्लाय. पवार फॅमिलीनं महाराष्ट्रातली कुठलीही लढाई लढलेली नाही आजपर्यंत. ना कामगाराची, ना शेतकऱ्याची, ना दलिताची, ना आदिवासीची, ना ओबीसीची. यांना फक्त कारखाने चालतात, पैसा चालतो आणि सत्तेशिवाय ही जगू शकत नाहीत मंडळी. त्यामुळे ते परत अमित शहाकडे जातील. जरी देवेंद्र फडणवीसांनी नाकारलं, हे अमित शहाकडे जाऊन बसायला बसलेत पवार, सुप्रिया सुळे. आणि त्यांनी सगळे आपले चेले सगळे पाठवून दिलेले आहेत ऑलरेडी त्यांनी भाजपमध्ये. त्या प्रफुल्ल पटेलांपासून अजितदादा पवारांपासून. अजितदादा पवारांना शरद पवारांनी पाठवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? आणि आता थोड्या दिवसात थांबा, जयंत पाटील, रोहित पवार मंत्रिमंडळात आहेत, सुप्रिया सुळे केंद्राच्या मंत्रिमंडळात आहेत. अजित पवारांनी ओबीसीचा निधी अडवला अशी चर्चा आहे, कसं पाहता? अजित पवार हा गुळाला मुंगळा जसा चिटकून बसतो ना, एखादा डोम कावळा असतो पण डोम मुंगळा म्हणतो मी, तसा गुळाच्या ढेपणीला चिकटून बसलेला, अर्थ खात्याला चिकटून बसलेला अजित पवार नावाचा माणूस आहे. या माणसाला गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं काही देणं घेणं नाही. अजितदादा पवारांना थोडी जर चाड असेल ना तर त्या बारामतीतल्या टकारी समाजाच्या आयुष्यामध्ये काय वेळ आलेली आहे त्या अजितदादा पवारांनी कधीही बारामतीतल्या एखाद्या चौकात येऊन सांगावं. आजही तिरगायचं, पाकिट मारायचं आणि आजही चोऱ्या चपाट्या करण्याचं काम त्या टकारी समाजातल्या लोकांना करावं लागतंय. जी बारामती टकाऱ्यांची म्हणली जात होती, त्या टकाऱ्यांची जमीन कुठं आहे, जागा कुठं आहेत? त्यामुळे अजितदादा पवार हा एक अर्थ काय म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना अर्थ खातं देतात माहित नाही. आणि फक्त ओबीसी धनगरांचाच निधी नाही त्यांनी अडवलेला, तर त्यांनी SC ST चा सुद्धा निधी अडवलेला आहे. याच्याबाबत तुम्ही काय आवाज उठवणार? आम्ही आवाज उठवणार आहोत, पण आता सत्तेपुढे शानपण चालत नाही. आम्ही रस्त्यावरची लढाई उभी करू, आम्ही आंदोलनं करू, मोर्चे करू, लॉंग मार्च काढू, ओबीसीना जागं करू. ओबीसींना आपल्या हक्क अधिकारावर जागं करू आणि खोट्या ओबीसी पासून या ओबीसीला वाचवणं हे माझं ध्येय आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके. माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला.